बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासह चेंबूर येथील गॅस प्रकल्प, स्कायवॉक व मोनोरेलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार गुरुदास कामत, सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. घाटकोपर रमाबाई येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती व तरुण मित्र मंडळ व खासदार गुरुदास कामत यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 11 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते खासदार गुरुदास कामत, समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे व अन्य मान्यवरांच्या तसेच तमाम भीमसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत विविध पक्षाचे नेते एकत्रित एका मंचावर आल्याचे पाहण्यात मिळाले. यावेळी ते उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले, प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित असताना एकीकडे फटाक्यांची आतिषबाजी आणि दुसरीकडे जल्लोष असा संगम मी कधीही पाहिला नाही. एवढं प्रचंड समुदाय या ठिकाणी आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन त्यांचं करण्यासाठी नतमस्तक होऊन श्रद्धेने या ठिकाणी एकत्र आलेला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं. माननीय व्यासपीठावर आपल्या सगळ्यांची आवाज 13.5 लाख रुपये आपण खर्च केलेत आणि त्याचबरोबर आपला खासदार निधी जवळजवळ 35 लाख रुपये आपल्या खासदार निधीतनं देऊन मुंबईत नव्हे महाराष्ट्रामध्ये असा अत्यंत देखणा आणि सुंदर पुतळा आणि हा तोरणा आपण जो उभा केला, मी आमच्या सर्व दलित, कष्टकरी, श्रमिक जनतेच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो आणि आमचे मुख्यमंत्री, नूतन मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण हे गेल्या कित्येक वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ मंत्री म्हणून काम करत होते. ज्या शहीदांच्या भूमीमध्ये सन्मानाचं प्रतीक, स्वाभिमानाचं प्रतीक, माणुसकीचं प्रतीक, ताठमानेचं प्रतीक, स्वातंत्र्याचं प्रतीक आणि माणुसकीचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या रूपानं या ठिकाणी उभं झालं. वक्त बदल गया है, मुझे फिक्र नहीं है कि वक्त बदल गया है. मैं फिक्र में डूब जाता हूँ कि इंसान के रगों का रक्त बदल गया है. या देशातील माणुसकीचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न जे लोक करणे, ही प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रतिमेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळत राहावी अशा प्रकारची मंगल कामना या ठिकाणी करतो. की देशाच्या जनतेने एकत्रित व्हावं आणि एकत्रित होऊन या देशाचा विकास व्हावा, तो संदेश खरोखर आज या व्यासपीठावर आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. आणि खरोखर या ठिकाणी जी घटना घडली त्याबद्दल उल्लेख करण्याची गरज नाही असं मी समजतो. तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या वतीने 1.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला मागणी करण्यात आली, ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक 11 फुटाचा उभा पुतळा आपण उभा केला पाहिजे. याचप्रमाणे खासदार गुरुदास कामत यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या खेडानगर येथील गॅस पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी विविध मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. तर चेंबूर येथील बांधण्यात येणाऱ्या स्कायवॉकची कोनशिला मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार गुरुदास कामत, मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते बसविण्यात आले. पार पाडण्यात आलेला आहे. ईशान्य मुंबई समवेत चेंबूरमध्ये मोठमोठे प्रकल्प, हजारो कोटीचे प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यानंतर उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जो भूमि मानता हूँ कि आप यहाँ पर आए और इस भूमि पूजन का जो समारंभ की, आप सबसे विनती है कि इसके बाद एक धन्यवाद. चेंबूर येथे सुरू करण्यात येत असलेल्या मेट्रो रेलचे भूमिपूजनही मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत हंडोरे, खासदार गुरुदास कामत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. चंद्रकांत हंडोरे, माननीय मंत्री महोदय,